हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी उदाहरण संग्रह 40. ठीक आहे, उदाहरण संग्रह 40 बघण्यापूर्वी आपण काय करूया, काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट करून घेऊया. पाव कशाला म्हणतात, पाऊण कशाला म्हणतात, अर्धा, सव्वा, दीड हे कशाला म्हणतात ते समजून घेऊया. बघा, तुमच्या पुढे एक दिले, मी ते लिहून दिले. पाव म्हणजे 1/4, पाऊण म्हणजे 3/4 आणि अर्धा म्हणजेच 1/2. आता आपण हे काय करूया, चपातीच्या मार्फत आपण समजून घ्या. समजा ही चपाती आहे तुमची, हो की नाही, ही चपाती आहे, ही पूर्ण चपाती आहे. ठीक आहे, आता ह्या चपातीला आपण अर्धा भाग केला, अर्ध्या चपातीचा. ठीक आहे, काय केला, चपातीचा आपण अर्धा भाग केला. अर्धा म्हणजेच काय, 1/2. काय म्हणतो, अर्धा म्हणजेच आपण काय म्हणतो, 1/2. ठीक आहे, 1/2. बरं का, मी अर्धी चपाती खाल्ली. कोणी म्हणतं का मी अर्धी चपाती खाल्ली, एक चपाती म्हणली मी अर्धी चपाती म्हणजे अर्धी चपाती. ठीक आहे, आता समजा ही चपाती आहे तुमची. ठीक आहे, त्याला काय केलं आपण, आता 4 भागामध्ये विभागलं. काय म्हणलं, विभागलं. आता समजा हा भाग जो आहे तो काय म्हणणार तुम्ही, मी चतकूर चपाती खाल्ली. काय खाल्ली, चतकूर चपाती खाल्ली. चतकूर म्हणजेच पाव म्हणतो त्याला. काय म्हणतो आपण, पाव. पाव म्हणजे पाव नाही बघा, नाही तर म्हणतात देवा मला पाव, नाही तर देव म्हणून मला पावच देतो तुम्हाला. काय डायरेक्ट पाव देईल तुम्हाला, खायचा पाव. तो पाव नाही आहे, हा पाव म्हणजे चतकूर. काय म्हणायचं, चतकूर. त्याला आपण काय म्हणतो, 1/4. 1/4 का म्हणतो, कारण की ह्या चपातीचे 4 तुकडे आहेत. किती आहेत, 4 तुकडे. त्यातला एक भाग म्हणजे 1/4. ठीक आहे, आता समजा ही जी तुमची अख्खी चपाती आहे, त्याला आपण म्हणू 100 रुपये. काय म्हणू, 100. आता 100 म्हणू. आता 100 मधले काय केले, तुम्ही अर्धे पैसे तुमच्याकडे ठेवले. अर्धे पैसे म्हणजे काय, 50. काय केले, 50. ठीक आहे, आता चतकूर. आता ह्या 50 मधलंच परत अर्धा केला. 50 मधला अर्धा केला म्हणजेच किती राहिले, 25. म्हणजे 0.25 आणि 0.50 हे लक्षात ठेवा. आता पाव अर्धा म्हणजेच काय, 0.50 आणि चतकूर म्हणजेच काय, 0.25 आणि पूर्ण चपाती असते ती 100. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, पाऊण. काय म्हटले, पाऊण चपाती म्हटले. आता पाऊण चपाती याचा अर्थ बघून घेऊया आपण. बघा, इथे चपाती येतात, पाऊण चपाती आपल्याला करायचे. ठीक आहे, आता चपातीचे तुम्ही काय केले, 4 भाग पाडले. ठीक आहे, 4 भाग काढले. हा एक भाग खाल्ला, हा एक भाग खाल्ला आणि हा एक भाग खाल्ला. ह्याला म्हणतात 3 भाग तुम्ही खाल्ले, त्याला म्हणतात पाऊण म्हणजेच 3/4. काय म्हणतात, 3/4. आता समजा बघा, पाऊण म्हणले की किती, 3 तुकडे आले चपातीचे. चतकूर म्हणजे पाव इथे म्हणजे 25 आणि 25 यांची जर आपण बेरीज केली तर 75 येते. म्हणजे 0.75 किंवा 3/4चा आपण भागाकार केला तर आपल्याला काय येणार आहे किंमत, 0.75. ठीक आहे, आता बघा अजून एक संकल्पना आहे. आता समजा सव्वा म्हटले, सव्वा चपाती खाल्ली. किती, मी सव्वा चपाती खाल्ली. अरे सव्वा चपाती म्हणजेच काय, ही जी तुमची पूर्ण चपाती आहे. काय आहे, ही जी तुमची पूर्ण चपाती आहे आणि हीची पूर्ण चपाती खाऊन तुम्ही हा अर्धा भाग खाल्लेला आहे. अर्धा म्हणजे हा चतकूर म्हणजे पाव भाग खाल्लेला आहे. म्हणजे तुम्ही एक चपाती खाऊन ह्याच्यामधली तुम्ही काय खाल्लेली आहे, हा एक भाग खाल्लेला आहे. म्हणजे ही एक चपाती म्हणजे सव्वा त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो, सव्वा. ते कसं लिहिणार आपण, 1.14 म्हणजे तुम्ही काय खाल्ला, एक चपाती आणि वरती म्हणजे 100 आणि दशांश. 100ला आपण काय लिहिणार आहोत, दशांश चिन्ह लिहिणार आहोत. 1.25 आपण काय खाल्लेली चपाती अशी तुकडे करून खाल्लेली आहे आपण. ठीक आहे, आता सव्वाचा अर्थ कळला. हा सव्वा, इथून इथपर्यंत आपण काय खाल्ला, सव्वा चपाती खाल्ली. काय खाल्ली, सव्वा चपाती खाल्लेली आपण. आता बघा, आपण म्हटलं 15.5. किती, 15.5. किती, 15.5 रुपये माझ्याकडे. आता बघा 15.5 म्हणजेच काय, तुम्हाला 15 आणि अर्धे भाग, हो की नाही, 15 आणि अर्धा. म्हणजे आता 15 चपात्या कोण तर खात नाही, आहे की नाही. कोण खात असेल तर एक खाऊ दे, ज्यांना खायचं तर पोटासारखं खातात. ठीक आहे, आता कोणीच खात नाही. ठीक आहे, म्हणजे इथे 15 आणि वरती काय झाला, पाऊण. 15.5 म्हणजे अर्धा म्हणजे 50 म्हणजे 15.5 काय खाल्ले आपण, चपात्या. म्हणजेच काय, तर ह्याचा अर्थ काय सांगायचा आहे की 15 चपात्या
पूर्ण 1 2 3 4 5 6 अशा 15 चपात्या आणि वरती 50 म्हणजे अर्धा भाग आहे. म्हणजे ही चपाती सोडून घेतला अर्धा भाग आपण काय खाल्ला. कळतंय का आता? समजलं? चला आता आपण उदाहरण संग्रहाकडे जाऊया म्हणजे तुम्हाला आणखी कळेल. चला पहिला बघा अडीच. काय दिलेलं आहे? अडीच. अडीच म्हणजेच काय बघा, अडीच म्हणजेच आपण लिहितो 2 चपात्या आणि वरती अर्धी चपाती खाल्ली. अर्धी म्हणजेच काय? 1/2. काय अर्धी म्हणजेच काय? 1/2. बघा इथे 2 चपात्या आणि ह्या तिसऱ्या चपातीमधनं ही अर्धी चपाती खाल्ली म्हणजे ह्या सगळ्या चपात्या आपण खाल्ल्या, हो की नाही? म्हणजेच 2 आणि ह्याच्यातली अर्धी म्हणजे 1/2. अर्धा म्हणजे काय? 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच किती रे? 0.50. 1/2 म्हणजे काय? 0.50 आणि 2 वरती लिहा 2.50, हो की नाही? 2.50 किंवा असं लिहू शकतो 2.5. अडीच म्हणजे काय? 2.5. जर आता वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं झालं तर बघा 2.1/2 ह्याला पहिल्यांदा काय करूया आपण? 2 आणि 2 यांचा गुणाकार करूया आणि अधिक काय करूया? 1 काय करूया? 2. 2 बेक बे बेदुने 4 अधिक 1/2. बघा 4 आणि 1 5/2. यांचा जर भागाकार केला आपण, काय केला? भागाकार केला. बघा 5 आणि 2 या 2ने भागला आपण, ठीक आहे. बेदुने 4 खाली राहिला 1 दशांश चिन्ह द्या आणि पुढे घ्या 0 कारण की आपल्याला पूर्ण भाग घालवायचे की नाही. 2×5 = 10 आला का नाही? 2.5, ठीक आहे. पण सोप्यात पद्धत सांगायची झाली तर ही पद्धत खूप सोपी आहे. तुम्हाला चपाती काढा, डायरेक्ट चपाती काढा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथे 2 चपात्या अडीच म्हणजे काय? 2 आणि अर्धी चपाती. ह्यांचं केलं आपण 2 आणि अर्धी चपाती म्हणजे 2.5, ठीक आहे. कोणत्या पद्धतीने तुम्हाला जास्त समजते ते लक्षात ठेवा. मी तसं म्हणते तुम्ही चपातीचं व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. बघा पुढचं आहे 2.25 चपात्या खाल्ल्या. 2.25 म्हणजेच काय रे? बघा 2 चपात्या आणि तिसऱ्या चपातीमधला फक्त हा पाव भाग आहे ना, चतकूर एवढाच खाल्ला म्हणजे ही पूर्ण चपाती खाल्ली. म्हणजेच पाव म्हणजेच काय? 1/4. 2.25 लक्षात ठेवा. पाव म्हणजे किती? 2 आहे ना म्हणून 2 लिहा आणि 1/4 लिहा, ठीक आहे. 2 आहे तो तसाच लिहा. 1/4चं रूपांतर काय होणार आहे? 0.25 म्हणजेच दशांश चिन्ह 25 म्हणजे 2.25. आलं लक्षात? किती सोपं झालं सांगा बरं. चला पुढे बघूया आता आपण. बघा तिसरं आहे 2.25. आता मी बघा आपल्या घरामध्ये माणसं असतात, मी 2.25 2.3 चपाती 4.5 चपाती अशी खाल्ली म्हणतो आपण. बघा आता 2.25 म्हणजेच काय? बघा ह्या 2 चपात्या आहेत ना, ह्या तर पूर्ण खाल्लेल्या आहेत त्यांनी, ठीक आहे. पण त्या तिसऱ्या चपातीमधनं काय केलं? हे 4 भाग झालेत ना चपातीचे, ठीक आहे. त्यातला हा एक भाग खाल्ला, हा एक भाग खाल्ला आणि हा एक भाग खाल्ला. म्हणजे ह्यातले 3 भाग खाल्ले. तिसऱ्या चपातीमधले 3 भाग खाल्ले म्हणून म्हणतात त्याला 2.25. काय म्हणतात? 2.25. पाऊणचा काय लिहिलंय? 3/4. 2.25 आहे. 2.25 आहे पण पूर्ण 3 झालेत का? नाही. पूर्ण किती झालेत? 2च झालेत पूर्ण. म्हणून 2 अंक लिहा आणि ह्याचा जो पाऊण आहे म्हणजेच काय? 3/4 म्हणजे 4 तुकड्यांपैकी मी 3 तुकडे खाल्ले म्हणून 3/4. मग ह्याचं रूपांतर कसं करणार आपण? 2.3/4 म्हणजेच काय? 75 म्हणजे 2.75. ह्यालाच आपण म्हणतो 2.25, ठीक आहे. बघा पुढे आहे चौथा 10.5. बापरे 10.5. आता बघा 10.5 म्हणजे 10 चपात्या का? 2 3 4 5 6 7 8 9 10. 10.5. साडेचाच अर्थ होतो अर्धा. म्हणजे अर्धा, इथे अर्धा लिहिले ना, ह्याच्यात 1/2 पण म्हणू शकतो आपण. 1/2 म्हणजे 1/2 नाही अर्धा, ठीक आहे. हा अर्धा भाग खाल्ला म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11व्या चपातीमधला
अर्धा भाग खाल्लेला आहे, म्हणून काय लिहिणार आहोत, हे 10 तर पूर्ण लिहायचेत आपल्याला आणि पुढे काय लिहायचे, अर्धा भाग म्हणजे 1/2. 1/2 म्हणजेच काय रे, 10 लिहायचे पूर्ण दशांश चिन्ह, 1/2 म्हणजे 50 म्हणजे 10.50. हे आपलं उत्तर आलं. चला 5वा बघूया. चला 15:15. आता 15:15, पावणे हा शब्द आला 15. आता पावणे असं हा शब्द असेल आणि पुढचा जो अंक असेल त्याच्या फक्त जस्ट एक मागचा अंक घ्यायचा. 15च्या मागे कोण आहे, 14 म्हणजे 14. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि पाऊंडचं सांगितलं आम्ही 3/4 म्हणजे ही जी होती 15वी चपाती आहे त्याचे 4 भाग केले. त्या 4 भागामधलं 3 भाग त्याने खाल्ले. म्हणजे सांगा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मग इथे 14 लिहा. आणि किती भाग खाल्ले, 3 भाग खाल्ले. कितीपैकी, 4 पैकी. ठीक आहे ना, म्हणजे 14.3/4. मग आपण दशांश पद्धतीत काय लिहिणार, 14.75. म्हणून त्याला म्हणतो 15:15. काय म्हणतो, 15:15. बघा 6 आहे, 16. आता 16 चपाती बघा, 1 2 3 4 5 6 छोट्या काढत्या, मी तर पोट दुखेल आहे ना. 7 8 9 10 11 12 13 14 15 16. सव्वा म्हणजेच आपण म्हटलं होतं 1/4. सव्वा, ह्याला आपण सव्वा म्हणतो. काय म्हणतो, सव्वा म्हणतो. ठीक आहे. आता सव्वा 1/4 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आणि ही जी 17वी चपाती आहे त्याच्यातला कितवा भाग, 1/4 भाग म्हणजे 1 भाग. ही चतकोर चपाती हे की नाही, म्हणजेच पाव चपाती. म्हणजेच काय ना, 16 1/4. 1/4चं रूपांतर काय केलं आपण, 16 लिहा दशांश चिन्ह 25. 16 दशांश चिन्ह 25. बघा 7वा आहे 28. 28. आता मी काय करते, 28 चपात्या नाही काढ, डायरेक्ट 28 चपात्या इथे. साडे म्हणजेच काय, अर्धा. मग असेच सांगितलं तुम्ही, अर्धा म्हणजे जो आहे हा अर्धा भाग त्याने खाल्ला. म्हणजे 28 आणि 1/2. 28 1/2. मग ह्याचं रूपांतर दशांशमध्ये काय करणार, 28 दशांश चिन्ह 50. अर्ध्याचं काय केलं आपण, 50. किंवा असंही लिहू शकतो 28 दशांश चिन्ह 5. हे सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे. आशा आहे तुम्हाला हा उदाहरण सगळं नक्की कळला असेल. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर, आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूयात नंतर पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत बाय.